महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे, महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आलंय। मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू अशी मोठी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। आणि महाराष्ट्रातील लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाकडनं आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल। एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिला आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळेल आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। तर मुंबईपासून नागपूरपर्यंत महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढणार असं संजय राऊतांनी सांगितलं। उद्धव ठाकरेंकडनं तसे संकेत आम्हाला मिळालेले आहेत, आम्ही आजमावून बघणार आहोत, काय होईल ते होईल असं वक्तव्य संजय राऊतांचं। त्यामुळे महापालिका निवडणुकीसंदर्भात एक मोठं वक्तव्य संजय राऊतांकडनं आलंय। सर्व महानगरपालिका मुंबईपासून नागपूरपर्यंत स्वबळावरती लढू असं संजय राऊत म्हणतायत। उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिलेत, जे होईल ते होईल, आम्ही स्वतः आजमावून बघू असं म्हणत मुंबईपासून नागपूरपर्यंत महानगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचं वक्तव्य संजय राऊतांचं। एक मोठं वक्तव्य, महाविकास आघाडीसाठी सुद्धा एक महत्त्वाचं हे वक्तव्य संजय राऊतांचं, कारण महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा दावा किंवा इशारा संजय राऊतांनी दिलाय। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं दिसतंय। संजय राऊतांनीच तसं वक्तव्य केलंय आणि उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिलेत, जे होईल ते बघू, आम्ही आजमावून बघू असं संजय राऊत म्हणाले। त्यामुळे महाविकास आघाडी ही महानगरपालिकेमध्ये एकत्रित नसणार का असाच प्रश्न पडतोय। या संदर्भात आपण अधिक बोलूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। जितेंद्र आव्हाडजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। संजय राऊत म्हणतायत महापालिका निवडणुका स्वबळावर लढू, तुमची काय प्रतिक्रिया? एकत्र लढलो असतो तर फायदा झाला असता। विधानसभेमध्ये जो पराभव झाला त्याच्यातनं बोध घेऊन महानगरपालिका एकत्र लढवली असती तर त्यांना राजकीय दृष्ट्या निश्चितच फायदा झाला असता। बरं, मग हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकट्यानं घेतलेला हा निर्णय आहे का महाविकास आघाडी एकत्रित असताना? म्हणजे हा निर्णय ते घेणार आहे ते आम्हाला माहित पण नाही। बरं, मग आता मग महाविकास आघाडी फुटली असं म्हणायचं का? मग असं अधिकृतरित्या तर मी म्हणणार नाही, पण आता हे त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांच्याशी बोलून चर्चा करून नंतर आपल्याला माहिती देता येईल आम्हाला। बरं, मग महाविकास आघाडी ही फक्त विधानसभा आणि लोकसभेपुरतीच मर्यादित होती का, महापालिकेसाठी नाही का? नाही, जेव्हा आघाडी होते तेव्हा ती ह्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी आहे असं होत नाही ना, ती सगळ्यासाठीच असते। हो, मग महापालिकांसाठी का नाही? आता त्यांना विचारा ना, आम्हाला काय माहित त्यांनी काय निर्णय घेतलाय। बरं, मग जर त्यांनी असा निर्णय घेतला असेल तर मग त्यावर तुमची भूमिका काय असेल? तर त्यांचा निर्णय त्यांनी घेतला असेल आणि त्यांना घ्यायचंच नसेल आघाडीत तर त्याच्या मनाची इच्छा आहे, त्याला काय। बरं, मग यावरती आता म्हणजे जो संजय राऊतांनी जे वक्तव्य केलंय किंवा ठाकरेंनी जरी त्यांना तसे संकेत दिले असतील तरी शरद पवारांनी यावरती नाराजी व्यक्त केली असं सूत्रांकडनं आम्हाला कळतंय। मला ते माहित नाही, पण हे घडायला नको होतं। आलेली होती तेव्हा पटकन 28 हे
बरं, पण जितेंद्र लांबच्या आव्हाडजी प्रवासात हां हां लांबच्या प्रवासात खूप अडचणीचं ठरेल. बरोबर आहे. आणि याचा फायदा जे कोणी बाकीचे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना आपसुकच मिळणार आहे मग. आपोआप त्यांनाच मिळणार ना. बरं, जितेंद्र आव्हाड, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. जर एकत्रित लढलो असतो तर जास्त चांगलं झालं असतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. जर संजय राऊत हे असं वक्तव्य करत असतील आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना तसे संकेत दिले असतील की महानगरपालिका ह्या एकट्यानं लढवायच्या किंवा स्वबळावर लढवायच्या, तर या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातनं नाराजी व्यक्त होतीये. स्वतः शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचसोबत काही प्रतिक्रिया आपण घेतोय. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की जर एकत्रित लढलो असतो तर फायदाच झाला असता, मात्र याच्यावरती चर्चा केली जाईल, मात्र तो त्यांचा निर्णय आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. पण महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावरती लढणार, जे होईल ते बघू, आम्ही स्वतःला आजमावून बघू असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत ज्या काही महापालिका स्वबळावरती लढण्याचे संकेत उद्धव ठाकरेंकडनं संजय राऊतांना मिळाले, त्यानुसार त्यांनी केलेलं हे वक्तव्य होतं. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकसंघ राहणार नाही या संदर्भात आता प्रश्नच आहे. तर महाविकास आघाडी ही मात्र एकच आहे, ती काही फक्त लोकसभेपुरती किंवा विधानसभेपुरती नव्हती आणि यापुढे असणार नाही असं काही नाही, असं एकतर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. मात्र दुसरीकडे संजय राऊत म्हणतायत की आम्ही स्वबळावरती लढणार, याचा अर्थ महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकसंघपणे लढणार नाही असं एकूणच दिसतंय. कारण संजय राऊत ज्या अर्थी म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिलेत महापालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचे, त्यावरून महाविकास आघाडी ही संघटित नसणार महानगरपालिका निवडणुकीमध्ये, हे आता स्पष्टपणे दिसतंय. जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावरती लढला तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस काय भूमिका घेणार हे आता पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र यामध्ये जर एकत्र लढलो असतो तर जास्त फायदा झाला असता असं जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली प्रतिक्रिया. मात्र संजय राऊतांची महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातली मोठी घोषणा, मोठं वक्तव्य म्हणावं लागेल. उद्धव ठाकरेंनीच आम्हाला तसे संकेत दिलेत असं राऊतांचं वक्तव्य आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे होईल ते होईल, आम्ही आजमावून बघू असं संजय राऊत म्हणालेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका मुंबईपासून नागपूरपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकट्यानं लढवणार असल्याचं दिसतंय. तसं वक्तव्य, अतिशय महत्त्वाचं वक्तव्य संजय राऊतांचं. त्यामुळे जर महाविकास आघाडी जर एकसंघ आहे तर मग महानगरपालिका निवडणुकांमध्ये का नाही असा प्रश्न त्यामुळे पडतोय. आणि महाविकास आघाडीमध्ये जे कोणी इतर दोन घटक पक्ष आहेत ते मात्र या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या निर्णयासंदर्भात काय भूमिका घेतात हे देखील बघावं लागेल. मात्र जर महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकटा लढणार असेल तर मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयावरती शरद पवार यांनी देखील खुद्द नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊतांची ही मोठी घोषणा, महानगरपालिका निवडणुका मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावरती लढू असं संजय राऊत म्हणाले. मग महाविकास आघाडी ही काय फक्त लोकसभा आणि विधानसभेपुरतीच होती का असा प्रश्न इथे निर्माण होतोय. तर संजय राऊत नेमकं या संदर्भात काय म्हणाले होते पुन्हा एकदा ऐकूयात. मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे. नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत. माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळेल आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे. तर संजय राऊतांचं हे वक्तव्य आपण पुन्हा एकदा ऐकलं. जे होईल ते बघू, एकदा आजमावून बघायचंच आहे आणि सर्व महानगरपालिका मुंबईपासून ठाण्यापासून ते नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावरती लढू
असं संजय राऊत म्हणालेत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिलेत, हे मोठं वक्तव्य. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुका कधी जाहीर होऊ शकतात आणि यामध्ये संजय राऊत यांची ही मोठी घोषणा. महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावरती लढू. दुसरीकडे आपण आज सकाळपासूनच बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचसोबत उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती दरम्यान त्यांनी जे काही संकेत दिले होते की राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे एकीकडे भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा रंगलेली असतानाच संजय राऊतांच्या या घोषणेमुळे आता मोठी खळबळ माजली आहे. ते म्हणतायत महानगरपालिका निवडणुका या आम्ही स्वबळावरती लढू, जे होईल ते बघू आणि आम्ही स्वतःला आजमावून बघू, असं त्यांनी जे वक्तव्य केलंय. त्यामुळे सर्व महानगरपालिका जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं एकट्यानं लढवायच्या ठरवल्या तर मग इतर घटक पक्षांचं काय, असा देखील प्रश्न आहे. याच संदर्भात आपल्या सोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. मुनगंटीवारचे स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आत्ताच एक संजय राऊतांचं मोठं वक्तव्य समोर आलंय महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात. आम्ही महानगरपालिका निवडणुका मुंबईपासून नागपूरपर्यंत स्वबळावरती लढू, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची प्रतिक्रिया यावर काय? ये तो होना ही था. असं आहे, जेव्हा तुमची युती, तुमची आघाडी ही विचाराच्या आधारावर होत नाही तेव्हा ती तात्कालिक एक व्यवस्था असते. काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उभाटा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत व काँग्रेसमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दूध में थोडा दही है. मग जेव्हा दूध आणि दही एकत्रित येतात तेव्हा दुधाचं अस्तित्व संपून जातं. शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार घेऊन अशा पक्षाशी युती केली की ज्या पक्षाला हे कधी मान्यच नव्हतं. त्यांच्यासाठी सत्ता सर्वोपरी. आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी नेहमीच सत्तेपेक्षाही सत्य महत्वाचं आणि या दृष्टीने ज्या पद्धतीने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिकवणूक दिली, दुर्दैवाने एका खुर्चीच्या प्रेमापोटी योच खुर्ची पाहिजे हा मनी भाव आला आणि तिथून मात्र दुर्दैवाने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय परिश्रमाने उभी केलेली शिवसेना, यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मोठा वर्ग 80% जास्त आमदार या भूमिकेवर नाराज होऊन बाहेर पडले. आणि म्हणून पक्ष कोणताही असो, काही काळ तुम्ही जबरदस्ती करू शकता, दादागिरी करू शकता, नेतागिरी करू शकता, पण कार्यकर्त्यांचं व सहकार्यांचं ऐकलं नाही तर कितीही बलाढ्य आणि शक्तिशाली पक्ष असला तरी एक दिवस त्यांच्या वाट्याला काटेच येतात. बरं, मुनगंटीवारजी धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत. या संदर्भात अजून आपण बोलणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. मात्र भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणतायत ये तो होना ही था, म्हणजेच महाविकास आघाडी फुटणार हे होणारच होतं असं मत आहे मुनगंटीवारांचं. ज्या अर्थी संजय राऊतांचं हे वक्तव्य समोर आलंय की महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावरती लढू. त्यानंतर मुनगंटीवारांचं म्हणणं आहे की ये तो होना ही था, त्यामुळे जी काही महाविकास आघाडी आहे ती काही जास्त काळ टिकणार नाही असं विरोधकांचं, म्हणजेच महाविकास आघाडीच्या विरोधकांचं म्हणणं आहे. आणि मुनगंटीवारांनी जी काही प्रतिक्रिया दिली त्यावरून ये तो होना ही था हे होणारच होतं. त्यामुळे सर्व महापालिका निवडणुकांमध्ये जर महाविकास आघाडी एकसंघ राहिली नाही आणि जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकट्यानं निवडणुका लढला तर मग महाविकास आघाडी फुटली असं म्हणायचं का, असा देखील प्रश्न इथे उपस्थित होतोय. कारण संजय राऊतांनी जे मोठं वक्तव्य केलंय, उद्धव ठाकरेंकडनं त्यांना तसे संकेत मिळालेत की महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावरती लढणार. मुंबईपासून ठाण्यापासून नागपूरपर्यंतच्या सर्व महापालिका आम्ही स्वबळावरती लढू असं संजय राऊतांनी वक्तव्य केल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून काही प्रतिक्रिया आपण घेतोय. जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सांगितलंय जर एकत्र लढलो असतो तर जास्त फायदा झाला असता. तर दुसरीकडे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणतायत ये तो होना ही था.
उद्धव ठाकरेंनी आम्हाला संकेत दिलेत, मुंबईपासून नागपूरपर्यंत स्वबळावरती लढणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता खळबळ माजली असणार आहे. कारण तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काय भूमिका घेणार महापालिका निवडणुकीच्या संदर्भात हे आता पाहावं लागेल. मात्र आम्ही एकमेकांशी बोलू आणि काही तो निर्णय घेऊ. मात्र जर उबाटा पक्ष वेगळा लढणार असेल तर मग एकत्र लढलो असतो तर याचा जास्त फायदा झाला असता, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. मात्र सुधीर मुनगंटीवार म्हणतायत हे तर होणारच होतं, त्यामुळे फक्त महाविकास आघाडी ही विधानसभा लोकसभेपर्यंतच मर्यादित होती का, यानंतर या आघाडीतल्या पक्षांचं एकमेकांशी पटत नाही का, ही विचारधारा एकमेकांशी जुळत नाही का, असा प्रश्न पडतोय आणि तो सवाल मुनगंटीवार यांनी सुद्धा उपस्थित केलाय. त्यामुळे जर महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी फुटून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकटा लढला तर त्याचे परिणाम काय दिसतील आणि याचा फायदा अर्थातच भाजप आणि इतर पक्ष घेतील यात काही शंका नाही. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेत. अतुलजी, महाविकास आघाडीत तुम्ही सगळे एकत्र आहात, मग महापालिका निवडणुकीमध्ये का नाही? उबाठा पक्ष एकटा लढण्याचा निर्णय घेतोय. असं आहे की महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढाव्या की नाही लढाव्या याच्यावर कधीही चर्चा झालेली नाही. ही राष्ट्रीय आणि राज्याच्या स्तरावरची आघाडी होती. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. 5 वर्ष कार्यकर्ता झेंडा घेऊन फिरतो, सतरंजा उचलतो, पक्षाच्या खुर्च्या लावतो. त्याचा लढण्याचा अधिकार, महापौर होण्याचा अधिकार, स्थानिक स्टँडिंग कमिटी चेअरमन होण्याचा अधिकार नाही आहे का? त्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये स्पष्टपणे अशी ठरलेली गोष्ट आहे की स्थानिक स्तरावरचे नेते आणि कार्यकर्ते जर आघाडी करायची असेल तर ते आघाडी करू शकतात आणि तशा पद्धतीचा निर्णय वरिष्ठ घेऊ शकतात. अशा पद्धतीची ती मांडणी आहे. त्यामुळे ते जे काही बोलले ते काही खूप नवीन आहे किंवा काहीतरी वेगळा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, हा फक्त त्यांनी जाहीर केलं. पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वतंत्रपणे लढू शकतो ही भूमिका आहेच. बरं, मात्र म्हणजे उबाटा पक्ष वेगळा लढला तर तुमचा त्यावरती काही आक्षेप नसणार आहे. मात्र दुसरीकडे जितेंद्र आव्हाड म्हणतायत एकत्रित लढलो असतो तर जास्त फायदा झाला असता. आता असं आहे की जितेंद्र आव्हाडांचं एक मत राहू शकतं. उबाटा पक्ष स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा लागतो, काँग्रेसलाही करावा लागतो, राष्ट्रवादीलाही करावा लागतो. त्यामुळे निवडणुका जर स्वतंत्रपणे लढायच्या असतील तर त्याला काय हरकत काय आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बरं, तिथे संजय राऊत म्हणतायत की आम्ही स्वबळावर लढू, आम्हाला आजमावून बघायचंच आहे, जे होईल ते होईल. मग काँग्रेस पण स्वबळावर लढणार का? मग काँग्रेस स्वबळावरच लढत आलेली आहे. काँग्रेसला काय प्रॉब्लेम आहे स्वबळावर न लढण्याचा? काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे, मी तर तुम्हाला हे पण अतिशय जबाबदारीने सांगतो की भाजप हा उत्तर भारतातला राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष आहे. दक्षिण भारतात त्याचं कुठंच अस्तित्व नाही आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो घराघरात आहे. निवडणुकांचे निकाल जरी वेगळे लागत असले तरी तो जनादेश आहे असं म्हणता येणार नाही, अशी परिस्थिती आहे आजच्या निकालांची. त्यामुळे काँग्रेस आहे, काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे आणि काँग्रेस घराघरामध्ये आहे, बूथवर आहे. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम वाटत नाही लढण्याला. बरं अतुलजी, जर तुम्ही वेगवेगळे लढला तर याचा फायदा महायुतीला होणार असं नाही का वाटत? मग तुम्हाला हे कोणी सांगितलं की महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार आहे आणि महायुती जर स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढली तर त्यात बंडखोरी होणार नाही, हे तुम्हाला कोणी सांगितलं? राजकारण फार प्रत्येक स्तरावरची वेगळं असतं, प्रत्येक स्तरावरची निवडणूक वेगळी असते आणि त्याच्यामुळे एवढ्या सोप्या पद्धतीने त्याचं विश्लेषण होऊ नाही शकत. बिलकुल. तर आता संजय राऊत जे म्हणतायत की आम्हाला आजमावून बघायचंय. आजमावून बघायचंय म्हणजे नेमकं काय? की महाविकास आघाडी एकत्रित असताना काँग्रेसची किती शक्ती किंवा शरद पवार यांच्या पक्षाची किती शक्ती आणि उबाठा गटाची किती, हे त्यामध्ये नीट दिसून येत नाही, नीट लक्षात येत नाही. म्हणून त्यांना त्यांची ताकद स्वतःची ही महापालिका निवडणुकीमध्ये दाखवायची आहे, म्हणून तसं म्हणतायत का? होऊ शकतं. त्यांना असं वाटत असेल की बा त्यांची शक्ती याच्यापेक्षा जास्त आहे, तर हरकत काय आहे त्याच्यात? शक्ती आजमावून पाहिली पाहिजे. बरं, काही नसताना शक्तिमान म्हणण्यापेक्षा शक्ती आजमावून पाहायला हरकत काय? बिलकुल. धन्यवाद अतुलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आता महापालिका निवडणुकीमध्ये जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकट्यानं लढण्याचा निर्णय घेत असेल तर मग कोणी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये
महाविकास आघाडीने एकत्रितच लढायला पाहिजे, असं कुठेही काहीही ठरलेलं नाही, अशी प्रतिक्रिया अतुल लोंढेंनी दिली आहे. त्यामुळे फक्त विधानसभा लोकसभा या राज्यस्तराच्या राष्ट्रीय स्तरावरच्या निवडणुका लढण्यासाठी आहे. मात्र ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या आम्ही एकटं लढू शकतो, तसं महाविकास आघाडीचं काहीही ठरलेलं नाही, अशी प्रतिक्रिया अतुल लोंढेंनी दिली आहे. या संदर्भात आपण आणखी बोलूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत. अमोलचे स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. महाविकास आघाडी संदर्भातला प्रश्न आहे. महापालिका निवडणुकांसंदर्भात उबाठा गट म्हणतोय आम्ही एकटे लढणार, यावर आपली प्रतिक्रिया काय? गेल्या काही दिवसांपासून बघत असाल आपण, महाविकास आघाडीमध्ये फार मोठी ठिणगी पडलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. काल बघा, महाविकास आघाडीमधील तुतारी गटाचे एक खासदार यांनी ज्या वेळेस काँग्रेसवर बोलताना काँग्रेसचा पाठ अजून सरळ होईना आणि उबाठा गटावर पण जी टीका केली ती संजय राऊतांच्या प्रचंड जिव्हारी लागली. आणि त्याच्यामुळे अनेक दिवसांपासून तुम्ही मागेही बघितलं असेल की काल कोणीतरी बोलताना की यांच्यामध्ये समन्वय नव्हता. म्हणजे लोकसभेच्या यश मिळाल्यानंतर बैठकीमध्येच वेळ गेला, सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीला त्याचा फटका बसला. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अंतर्गत जी यादवी माजलेली आहे, प्रचंड कलह सुरू आहे, त्याचे हे परिणाम आहेत. त्याच्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये उबाठा गटाने जो एकला चलोरेचा नारा घेतला, हाती घेतला, तर त्याचा अर्थच असा आहे की त्यांना आता माहित आहे की आता महाविकास आघाडी एकत्र नांदू शकत नाही. वायबी चव्हाण सेंटरला 2 दिवसाचं जे शिबिर झालं त्याच्यामध्ये सुद्धा तुतारींनी स्वतंत्र लढलं पाहिजे, 50% महिलांना पण संधी दिली पाहिजे, असे जे सूर निघाले. याचा अर्थ काय, त्यांना पण उबाठा गटाशी त्यांना समन्वय साधायचा नाहीये किंवा काँग्रेसबद्दल त्यांच्यामध्ये अजिबात आस्था नाहीये. आता त्यांचे काँग्रेसचे प्रवक्ते किती घसा कोरडा करून सांगत असतील की असं काही ठरलेलं नाही, पण ते तसं ठरलेलंच आहे. ते स्वतंत्रच लढतील कारण त्यांच्यामध्ये समन्वय नाही. आणि तुम्हाला सांगतो हे फक्त शाब्दिक चकमक आहे. उद्या ही हाणामारीवर जरी आली तर तुम्हाला नवल वाटू घेऊ नये, कारण याचे हाणामारीकडे जाण्याचे यांचे संकेत आता पूर्णपणे दिसत आहेत. बरं, मात्र अमोलजी आणखीन एक गोष्ट, एकतर देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीमध्ये म्हणाले की राजकारणामध्ये काहीही घडू शकतं. दुसरीकडे त्याच मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणतायत की उद्या काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे एक प्रकारे भाजपची आणि उबाठाची युती होते की काय पुढच्या निवडणुकांसाठी, अशी चर्चा सुरू असताना इथे संजय राऊतांचं हे आज वक्तव्य येणं, या सगळ्याचा आता कसं संबंध लावायचा? याचा एकच संबंध लावायला पाहिजे की संजय राऊतांना कितीही ते भाजपच्या विरुद्ध ते बोलत असले तरी त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत ते काल तुम्ही बघा नागपूरला मला वाटते मुख्यमंत्र्यांना भेटले, त्याच्यासोबत आदित्यजी पण होते. आणि त्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात आली असेल की रॅपिड फायर मध्ये ज्यावेळेस एका ठिकाणी प्रश्न विचारला गेला मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला राज ठाकरे की उद्धव ठाकरे, तर ते म्हणले राज ठाकरे माझे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय, शत्रू नाहीत म्हणजे मित्र आहेत. म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्रजींसोबत जी जवळीकता साधलेली आहे, हा घाव सुद्धा राऊतांच्या चांगल्या जिवारी लागला असावा. आणि त्याही पलीकडे जाऊन राऊतांनी कितीही बोललं तर शेवटी पक्षप्रमुखाच्या पलीकडे ते जाणार नाहीत. पण हे जे काही सूर आता दिसत आहेत ना, यांना काँग्रेस आणि तुतारी गटाला बाजूला ठेवून निवडणुका लढवायच्यात. महानगरपालिकेमध्ये सुद्धा यांचं नुकसान होऊ शकतं, याचं आकलन उबाठा गटाला झालेलं आहे. त्यामुळे दोघांना इथे व्यवस्थित सोयीस्कर बाजूला ठेवून नाईलाजाने का होईना किंवा इलाजाने का होईना महायुतीमध्ये जर ते सहभागी झाले, कदाचित होऊही शकतात, तसे त्यांचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे शेवटी निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील. पण सध्या जे काही चाललंय ते महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही, असंच ते चित्र आहे. अमोलजी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.